त्याच्यानंतर आता आखाड महिना चालू आहे, त्यामुळं काही वेगवेगळे पदार्थ केले जातात. वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये नाही का वेगवेगळे पदार्थ करण्याची प्रथा असते. तेच कापण्या, धपाटे हे वेगवेगळे पदार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये केले जातात. तर हेच धपाटे मी करणार आहे आज, ते तुमच्यासोबत शेअर करते. धपाटे हे नाही का खूप वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते वेगवेगळ्या भागांमध्ये. तेच इकडे मी करायला घेतलं आहे. त्यामध्ये ज्वारीचं पीठ घेतलं आहे, 1-2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं बेसन पीठ आणि भरपूर सारा कांदा टाकायचा. त्यामध्ये खूप धपाट्यामध्ये जास्त कांदाच असतो. कांद्याने त्याला खूप छान टेस्ट येते आणि हेल्दी पण असतं. भरपूर सारी फ्रेश कोथिंबीर टाकायची आणि लसूण आणि कोथिंबीर वाटून टाकायची. धनेपूड टाकायची, थोडंसं लाल तिखट टाकायचं, हळद चवीप्रमाणे, मीठ, हे सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या टाकून एकजीव करून घ्यायचा. धपाटे हा पदार्थ पहिला फक्त नाही का जास्त खेडेगावांमध्येच केला जायचा, पण आता सगळीकडेच नाही का हे केला जातो आणि शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चवीचे धपाटे वगैरे खायला मिळतात. शहरांमध्ये ह्याच गोष्टीला काही काही ठिकाणी थालीपीठ असं जास्त नाव दिलं गेलेलं आहे. पण थालीपीठामध्ये वेगवेगळं असतं भाजणीचं पीठ आणि हे याच्यामध्ये साधे पीठं घेतले जातात, म्हणून ह्याला धपाटे म्हणतात. गावाकडे हे खूप म्हणजे जास्त प्रमाणात केलं जातं. आणि इकडं मस्त मी हे सगळं एकत्र करून भरपूर अशी कोथिंबीर घालून हे पीठ एकत्र करून घेतलं आहे. मस्त थोडंसं नाही का पाणी टाकून घट्टसर असं मळून घ्यायचं. घट्ट थोडंसं पातळ धरीत झालं तरी चालतं आणि मग नसतं पळपट घेऊन त्याच्यावर स्वच्छ कापड घ्यायचं आणि ते थोडंसं ओलं करून घ्यायचं ते कापड आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं. नंतर असे छोटे छोटे गोळे करून छान असं थापायचं, त्याला मस्त थापून घ्यायचं. तुम्ही हे जेवढं जास्त पातळ थापाल तर तेवढं ते छान कुरकुरीत होतं. थोडंसं जाड ठेवलं तर मग ते कुरकुरीत होत नाही. असं पातळ थापलं तर जास्त कुरकुरीत. तर हे मस्त दोन्ही साईडनी छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपण तेल, तूप दोन्ही काही टाकू शकतो. तूप टाकल्यावर जास्त खमंग लागतं. तर मस्त दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि हे आपण सॉस, दही, चटणी कशाबरोबरही खाऊ शकतो. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.